त्या निर्ग्याच्या झाडापासून जी दांडीवर जे बसलं हे बॅलर की मोठं भूत. तुम्हाला खरंच भूत दिसलं होतं का? खरं म्हणजे काय खोटं बोलत काय बाबा. ही कली ते ही कली चौक मानकाने रात घालवायची उठवायची. अरे उठवा नाही तर मला कुठे बी द्या पण मी घेत नाही असं म्हणल्यानंतर मी अजिबात काय झालं नाही. भूतच घाबरली तुम्हाला. अशी लय खट्याळ गेली आदळून आपटून. त्याचं माप नाही कुणा कोणाची नाव किती घेऊ सगळी बोंबलत गेली मागणी. ही आता सर्व्हिस झाली कुठली सर्व्हिस काय आली त्या सगळ्या सर्व्हिस म्हणतर शेती उत्तम. तुम्हाला बैल आवडतं की ट्रॅक्टर? बैल बैल हागला म्हणजे रानाला खात होत होता. ट्रॅक्टरनं काय त्याचं त्याल गळलं म्हणजे तिथं पिकच येत नाही. ए बैलाची मेहनत तुमचा ट्रॅक्टर उभा राहील की जागेवर आणि कष्ट केलं तर फळ आहे. तुम्ही भूतांच्या गोष्टी सांगायच्या की भूत गाडीला लोंबकाळायचं आणि तंबाखू मागायचं. त्या गोष्टी तुम्हाला कुठून सुचायच्या आणि त्या सांगताना तुम्हाला स्वतःला काय वाटायचं? दैवडी दैवडी गाव आबाचं माझं अजून म्हणजे मामा ऐकतलं है ना. त्याच्यात म्हणजे दुसरी ह्या नामाची आत्या दिली तर ती मरून गेली. पुन्हा दुसरी तुझी आत्या दिली. मग दैवडीचं नवास नामाची आजी बोलायची रेडा सोडा. आपल्याला म्हैस घेतली एवढं रेड उठेल तेवढं तिकडे सोडायचं दैवडीत नेऊन देवाला. मग रेडा झाला येळभर नांगर हल्ला. संध्याकाळी आयला उद्या दैवडीला जायचं बरं का रेडा सोडायला नाहीतर आजी खोलते म्हणून लवकर झोपलो आणि लवकरच उठलो. रेडकू गाडीत टाकलं गाडी झोपून निघालो. आपल्या शिवपत्र गेलो नामा शिवपत्र ते निर्ग्याची पुढे झाड आहे ते बघ. त्या निर्ग्याच्या झाडापासून जी दांडीवर जे बसलं हे बॅलर की मोठं भूत. गाडीवर बस काय करायचे तुला करून घे मी गाडी चालवतोयच. तुम्हाला कुठं माहित होतं का ते दिसले? हो मग आणि नदी पुत्र आलं नदी आणि नदीत गाडी जेव्हा खाली उतरायला लागली तेव्हा उडी मारून झक मारीच माघारी पळालं. तर गेलो गाडी बैल सुधी रिडकू बघलं काढून बांधलं आणि तत झोप झाली. झोपलो तर अजून एक तत झोप झाली मग उचललं म्हणजे त्यांच्या मधल्या भरात गेलो मी. मग त्याला काय प्रश्न नाही त्याला अशी किती नाचत होती की आपण माघारी पाठवू. मग तुम्हाला खरंच भूत दिसलं होतं का? ती खरं म्हणजे काय खोटं बोलायचं काय बाबा. आता तुझ्या तू बाळासारखी आहे तुला खोटं बोलायचं. मग त्याच्या अगोदर तुम्ही घाबरला नाही का? त्याच्या अगोदरची गोष्ट एक सांगतो. दोन वेळा भूत दिसली का तुम्हाला? ती अगोदरची गोष्ट सांगतोय ती आता झालंय. लग्न व्हायच्या अगोदर आपलं लग्न व्हायच्या अगोदर ते तिथं बामणाचा मळा एक आहे महादेवाच्या पडेल तिथं पहिला आणि गावात भाकर खायला यायचं तिथोला जेवण करून बैला पैसे जायचं आणि बैल सोडून कुठे न्यायची हिंडवायला एकदम शिवला गादीगावच्या शिवाला. हो गादीगावच्या शिवाला न्यायची तर बैल अशी मटकी तर सोडून दिली ती खाऊन खाऊन भरपूर तिथं बसायची. आम्ही झोपलो इकडं 4 जण इकडे 3 जण 7 जण 7 जण बघतो.
आणि कुंड मान उचलायचा ही कुंड मान उचलायची. हम्म. मी अंग टाकले हो. शीत तुम्ही काय बी करा, मी घाबरत नाही बाबा. म्हणजे घाबरलो बी नाही, भिलो बी नाही, काहीच नाही. असं एक पुरा महिना. हम्म. किती? महिना. एक पुरा महिना, 30 दिवस गळगळीत रोजच जायचं. ही कली ते ही कली चौघ मांडखाली घात घालवायची, उठवायची. अरे उठवा नाही तर मला कुठे बी द्या, पण मी घेत नाही. असं म्हणल्यानंतर मी अजिबात काय झालं नाही. भूतच घाबरली तुम्हाला. अजून किती बी असं येऊ दे की भूत येऊ भूत दे. वैतागली तुम्हाला. तुमची तर कधी आजी एक वाकडी गेली, पोट 3 महिने पाण्याला टिपकट नरड्यात गेला नाही. पोट 3 महिने सगळं गाव लोंबकळून आलं. हम्म. कोणाच्यानं काय जमलं नाही. मी माझा जोडीदार घेऊन गेली इदुळा, आताच्या टायमिंगला. जेवण करून इदुळा. बटन दाबायची, लाईट आली वाटतं. आणि गेलो. गेले तिला उड्या मारायला. हम्म. तुला उड्या मार नाही तर तुम्ही सगळं गुडगुम उडून पुढे, आम्हाला काय घेणं त्यानं. तुला इथनं हलायचं आहे का नाही. अरे जातीग्रह म्हणून गेलं जी, अजून प्रश्न नाही त्याला. मग 3 महिने हातरावरती आम्हाला चहा करून पाडला एका 15 मिनिटातच. आणि पुन्हा सगळी माणसं झोपल्यावर गेलो आणि सगळी माणसं जाग व्हायच्या आधी घरी आलो. वाट कुठली, चपल्या कुठल्या, काट किती, वरनं पाऊस पडतोय. पावसात आलता का? अशी लय खट्याळ गेली आदळून आपटून. लय बडी जगमधी. त्याचं माप नाही. कुणाकुणाची नाव किती की हो, सगळी बोंबलत गेली माघारी. तुम्ही गाडीत बसून सगळ्यांना फिरायला न्यायचा तेव्हा कुठे जायचा आणि काय बघायचा? आता जत्रेला, यात्रेला, पंढरपूरच्या नदीला आंघोळ करायला हम्म. असं गाडी भरून नेत होती. होय, जत्रेला नदीची आंघोळ करायला गाडीत नेत होतो. भैरोबाची अंकुले तिकडे बैलगाडी घेऊन जायचो. बैलगाडीत जायचं. हो, सगळे माया पोरा साहेब. किती दिवस लागायचं जायला तिथं? गाडी आहे कशाला दिवस. इथनं देव उजडायला गाडी सोडली म्हणजे टाकळीवर न्याहारीलाच जायची. हम्म. 10-11 वाजता तिथं ऊन टाळायचं, जेवण बिवणं करून सगळं. आणि ततनं जवळ आहे, ततनं जवळ पुन्हा 4 वाजता जरी गाडी झोपली, हम्म. दिवस थोडा आहे तोवर जाग्याला जायचं, ढेकळं फोडायची, व्यवस्थित जागा करायचा. चुली मांडायच्या, बाया दगडात उंड्याच्या ढेकळाच्या. मग आम्ही त्या आपलं हे असते ते पुजारी म्हणून त्यांच्यातनं सरपण आणायचं, बायासनी द्यायचं, बाजार आणून द्यायचा. सगळी जण जमायला खीर पोळ्या भरपूर स्वयंपाक करायचो. सगळे मिळून जेवायचो, खायचो. आपल्याकडे ते कावडीची 4-2 माणसं असते ती त्यांना जेव घालायचं. नवजून त्या वक्ताला 4 दिवसात करायचं, त्यांना खाऊ घालायचं. मग तिथं मुक्काम असायचा का? मुक्काम हो. किती दिवस? मुक्कामा अष्टमीला गेलं, हम्म. एकादशी दिवशी माघारी 4 दिवस मोडायचे. 4 दिवस राहायचं. 4 दिवस. मग राहताना तिथं काय असं म्हणजे असं पाऊस पडला का काय असं काहीतरी झालं का? होणार की. झालं हो का? हो, बैलगाडी खाली सगळी बसायची. बैलगाडी खाली बसायची, काय मंदिरात जायची. हम्म. गावाच्या 25 गाड्या, घराघरीच गाडी. नामदेवा घराघरीच गाडी. सगळ्यांनी ज्याला बैल नाही त्यानं भाड्यानं गाडी लावायची, पण जायचंच. म्हणजे सगळ्यांची मिळून 25 बैलगाड्या. 25 बैलगाड्या.
सगळे मिळून जायचं. सगळे मिळून जायचे आणि मिळून यायचं. कोणाचा एखादा पाय घसरला तर सगळ्यांनी माघारी येऊन त्याला उठवायचं. म्हणजे मग सगळे मिळून जायचं. बैलाचा एखादा पाय घसरला काय हर एक भानगडी असते त्याची बाई. ही प्रवास करताना काही एक आहे का त्याची गाडी घसरली ह्याने उठवायची आपली म्हणजे कोणाला कोणी मदत करून घर पोचवायचं. नदीवर न्याहारीला नदीवर यायचं एकादशी दिवशी तिथं बैल धुवायची सगळ्यांनी आंघोळ्या करायच्या निवद करायचं आणि नदीतनं पडेल जाऊन त्या मसोबाला निवद जाऊन यायचं आणि तत्न पुन्हा 4 वाजता गाड्या झोपल्या का नाही घरापातून येऊस तर कावड नाचवत पंढरपुरात नाचवत आणायचं. नाचवत आणाय आणि घरी जरी आलं संध्याकाळी 10 वाजूस तर कावड बाहेरच नाचायची आणि बायाने स्वयंपाक केला म्हणजे पुन्हा कावड घरी आली म्हणजे त्याला जेव खाऊ घालायचं जायचं. आणि सकाळ आंबील मग हा, आंबील. बारशीला आंबील असते मग आंबील एकदा झाली ती आपच्यातनं सुटली यायची घरी गेली सकाळ आपली कावड उतरायची तितकी ठेवायची वाजरतेला जी काय ठरलेल्या प्रमाणात सुपारी पैसे द्यायचं मग त्याच्यावर पुढल्या वर्षीच हम्म. असं चांगलं आहे. पप्पा, आत्या, विठ्ठल काका, आप्पा काका यांना पोहायला तुम्हीच शिकवला का? पोहायला त्यांना तुम्हीच शिकवला का? हो 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 मग कसे पोहायला शिकवलं? म्हणजे काय मदत घेऊन कसं कसं पोहायला शिकवलं त्यांना? तानाला हम्म. इटलला हम्म. संघ घेऊन पोहायला जायचे बामणाची विरे तिथं बामा त्याच महाग आली आली ती आली आणि ती पोराच्या आधी तीच पोहायला शिकली धीट पुन्हा आता भरल्या नदीत भरल्या नळात उडी टाकली तर ती बुडत नाही पोहती मग ह्यांना देखून ती काढाचा बेंडा करायचा पाठीमाग बांधायचा ढकलून द्यायचं एकदा दोनदा धीटपणा येऊस तर पुन्हा मनानच उड्या टाकायला लागले पोहाय चांगली शिकली म्हणजे आमचा संपर्क बी तसा होता हो आणि तुम्ही असं भोपळा बांधून शिकवलं का त्यांना? हो काढाचं बिल्ड करत होती हम्म. तुम्हाला अजून काढ माहित नाही ती गव्हाच्या काड्या असते त्या मोठ्या लांबत्या हा, हो. गव्हाचं. हा हा. तसं त्याचा बिंड करायला कमरेला बांधायला मग ते हलका असल्यामुळे बुडत नाही. हा बरं. त्यांना शिकवताना काही मजेदार किंवा धोकादायक प्रसंग झाले का? नेमकं म्हणजे म्हणजे ते तुम्ही धोका होईल त्यांना शिकवताना म्हणजे काहीतरी शिकवता तुम्ही त्यांना हो त्याच्यात काय मजेदार झालं की असं काहीतरी धोकादायक झालं? अजिबात धोका झाला नाही कुठं नाही काहीच नाही झालं. अजिबात धोका झाला नाही सगळं मजेत. सगळं मार मजेत पोहाय शिकली मुलं आता 4 रोज 2 रोज संग जातो मी हम्म. त्यांना धीटपणा येऊ तर ती मनानेच मग पळायला लागली पुढं पोहायला म्हणजे तुम्ही जोपर्यंत शिकत नाही तोपर्यंत शिकवलं. हो हो तुमच्याकडे बैलगाडी होती, तुम्ही पप्पा आणि काका नांगऱ्यावर बसायचे, तो अनुभव कसा असायचा? म्हणजे तुम्ही पप्पा आणि काका सोबत घेऊन जायचे नांगरायला हो हो बैलगाडीवर. हो होते की सगळे यायची खेळत हम्म. बारक्यापणी आणि ती गडीवर खेळायची गडीवर पळायची ती काय करत नाही नांगरण्यावर बसायचे गे पोरं. हो तुम्ही किती वाजता उठता? आडेल पहिली झोपच नव्हती ती विषय सोडा युद्धपुत्र आता वाजले किती 9 तर वाजले असतील 9 वाजले, 9:15. 9 वाजूस तर रानातच बैल हिंडवायचे हम्म. घरी जायचं जेवण करायचं झोपायचं पुन्हा बरोबर 3 वाजता उठायचं आणि बैल रानात हिंडवायला जायचं म्हणजे 4-5 तास झोप. हा ती त्या पूर्वीच्या काळात पुन्हा
खाता नाही ना, मी बरोबर 3 वाजता उठून जायला लागत होतं. मग इथं 10 वाजता गावात गाडी विकत भरून आली. ते दावलेल्या मळ्याच्या पड्यात. हम्म. मग त्या वक्ताला इतकी झोप नव्हती. आता थोडं ह्याची करायला लागली, थोडं निष्काळजी झाली. है नाही. पण लागते कुठे जरा. एखादशी लागत बी नाही, तेच काय. मग सकाळी चहा पिता का दूध? काय? सकाळी हो, चहा पिता का दूध पिताय? अजिबात काय नाही. भाकर, डायरेक्ट जेवण. डायरेक्ट भाकर सकाळी 11 वाजता. कोणतं पीक लावायला भारी वाटतं? आता ते आवडून काही चालू देत नाही तिला. तरी तरी नाही ते, आता ते त्यांच्या मार्गी त्यांच्याच मागे जायचं. डाळिंब करा, द्राक्ष करा, आणखी काय करा. आपलं पूर्वी जग आहे. पूर्वी तुम्हाला ते सांगितलं ते कळायचं बी नाही, ते ध्यानात बी नाही. ते कापास लावायचं, भेंड्या लावायच्या, वांगी लावायची, गवाऱ्या लावायच्या, ही असलं तो कांदामुळी भाजीपाला. मग आता हे मका करायची, मका खायला जोंधळा असायचं, पोटभर हुरडा खायला मिळायचा. आता काय, ते फवारून सगळं गेलं. शेती भारी, शेती तुमच्या. आता हे उभा आहे, सर्व्हिसदाराला सर्व्हिसा किती आहे त्या, कोणच्या सर्व्हिस आहेत त्या, नाव सांग बरं. अंगाला केस नाही ती एवढ्या सर्व्हिस आहेत का नाही माणसाला. जनता वाढ झाली आहे. प्रत्येकाला सर्व्हिस पाहिजेच. मग तसं सगळ्यात उत्तम पूर्वीच्या काळातलं असं शास्त्र आहे. पूर्वीच्या काळातलं एक असं शास्त्र आहे. सगळ्या आणि आता सर्व्हिस झाली, कुठली सर्व्हिस काय आली, त्या सगळ्या सर्व्हिस म्हणतर शेती उत्तम. तिथं काय शेतीतलं आपल्या मनानं करायचं आहे. कधी लवकर होईल, कधी उशीर लागल. तसं सर्व्हिसला उशीर होऊन नेमकं वेळेवर पोचल पाहिजे का नाही. सर्व्हिस कोणची बी असो ती, 5-2 मिनिटं मागे राहील तरी, पुढे गेली तर शमानुसार सुट्टी द्या. तुम्हाला बैल आवडतं की ट्रॅक्टर? काय बैल, बैल हागला म्हणजे रानाला खात होत होता. बैल हागला म्हणजे शेण पोटी पण का नाही रानाला खात होते ते. ट्रॅक्टरनं काय, त्याचं त्याल गळलं म्हणजे तिथं पिकच येत नाही. हे बैलाची मेहनत, तुमचा ट्रॅक्टर उभा राहील की जागेवर. आम्ही दगडा दोंड किती बैल, वा, बैलाची ताकद तुमच्या कुणालाच नाही, तुमच्या ट्रॅक्टरला देखून नाही. ट्रॅक्टर उभा राहतोय खाली घुसला तर, पण बैल पुढेच जाणार. 12 जणांनी दगड कलटी करून किरणाला बांधत होते. बैल मला ऐकत नव्हते. बैल धमाट पळत जात, 11 परस हिरीतनं वर दगड काढायचा. आणि वजवाडीला गेलतो किराण घेऊन. एका शेतकऱ्याचा बैल हिरीत पडला. त्याने कोणाचं किराण आणून जोडलं, ती किराण मोडलं, एवढा बैल मोठा होता. आपलं किराण उकलून बैल आपले नेऊन ते बैलाला पाळणा करून त्यात घातला. बैल ऐकलं ते धमाट हुंकारा दिला की बैल पळून गेले. बैल बाहेरच पाडला हिरीच्या. महिनाभर वैरण पुरत होता ते बाबा आपल्या बैलाला. वा म्हणला, आमचं गाव दमून राहिलं. पण बैल इतकी वसंडोची, कुठं ते कोण नदीला पाणी आलत बाहेर, चोरून कापा शिकत होती. असं समोरासमोर कापूस शिकू देत नव्हती. म्हणून सगळी माणसं झोपलो, गाड्या भरल्या आम्ही. वाटेने पाऊस पाणी चिखलात कोणाच्या गाड्या घुसल्या. आपला बैल भरून गाडी बाहेर काढायचा, माघारी आणायचा. त्याची गाडी काढायची,
पुन्हा दुसऱ्याची गाडी काढायची. नदीतनं घातलं गाड्या. बैलाच्या पाठीवर अंगावरून पाणी पडायला लागलं. अंगावरून पाणी पडायला लागलं तर बैलानं बाहेरच काढली गाडी. शंकरनं माझ्या. शंकर नावाचा बैल सुरू सांगितला. हा. हा. सकाळचं काम बरं वाटतं का संध्याकाळचं? कशाचं? म्हणजे तुम्ही आधी काम करतो ते सकाळचं बरं वाटत होतं का संध्याकाळचं? नाही नाही, दोन्ही बी आम्हाला समानच. आम्हाला हे बघ, उन्हाळा पावसाळा सारखा. कारण ते पुढे जायचं आहे. पाऊस लागतो म्हणून फुल काम तटवून चालेल का? अरे हे बघ, कांदे भिजायला लागले रानात. मका मोडून पडलेली कणसं भिजायला लागली. ज्वारीची पोती तर भिजायला लागली. पाऊस आला म्हणून घरात बसावं. पडत्या पावसात कांद्याची पोती आणली, मकाची कणसं आणली, ज्वारी आणली, कापूस रानात इचून ठेवलेलं बायाने तिथले जायचं जाऊन गाडवेला आणली. काळी माती भारी का लाल माती शेतीसाठी? लाल माती भारी का काळी माती? मुरमाट कळते का? हा. ही समजत मुरमाटाची माती. आपली सगळं मुरमाटाची माती आम्ही केली. तेव्हा असली दगड कुठं बघ, समजा ती रान आहे ती, ही रान आहे ती, असली दगड त्या मुरमाची माती केली तेव्हा आता पिकायला लागली. काळे मुरमाटाची माती पिकाला. आणि तुमची दरक्षी बाग डाळिंब ही कशाने येते? मुरमाटाच्या मातीने येते. दगड फोडून माती केली बाहेर. कोणतं बी टाकलं की चांगलं येतं? बी हम्म. कशासाठी? पीक हम्म. त्याच्या हागामावर आहे. हागामावर आहे. हे बघ, उन्हाळा पावसाळा व हिवाळा 3 हागा माहिती का नाही? हम्म. त्याचा हागाम बघून. नाहीतर बियाला काय बी कोणी एकच घेऊ, पण त्या हागामाला पाहिजे का नाही? मिरगाला मका. हम्म. हो. आणि श्रावण महिन्यात ज्वारी. ऐकून घे. आणि नवसड. कळते का तुला काय नवसड म्हणजे? मग घट बसवते ती का? हा. घट बसवते दिवाळी दसरा झाल्यावर. हा. घट बसवते. थंडी सुरू होत असते. हा. मग त्याच्यात गहू हम्म. ही हागाम असा आहे. आणि तशी वाटणी आहे बरं का. मग कोणता महिना भारी शेतीसाठी? शेतीसाठी कोणता महिना भारी? हम्म. सगळ्यात ज्येष्ठ महिना भारी. ज्येष्ठ म्हणजे ज्येष्ठ म्हणजे 8वा 9वा महिना. हा? 8वा 9वा महिना. 6वा महिना भारी. 6वा आहे का नाही? बरोबर आहे. 6वा महिना. आणि त्या महिन्यात हम्म. ज्यानं जे काय तेवढं त्या आगामाला कर्तव्य केलंय तीच राजा. त्याचं बघून मी करतोय, माझं बघून तो करतोय, असं करत चाललंय की. पण एखादा आज नाही अभ्यास करायचा मला, डोकं धरून बसल्यावर अभ्यास होईल का? असं बाय. शेतीनं काय 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 शिकवलं तुम्हाला? कुणी? शेतीनं. शेतीनं हम्म. आम्हाला शेतीवरनं तर शेती तर शिक्षण आहे सगळं. आणि कुठं न जाता आम्हाला ही नव्हतं तवा दिकून कोण 150 रुपये कशाला म्हणते दिवाळे? 150 रुपये
100 आणि 50. 100 आणि 50 झालं 150. 150. 150 रुपयात 1 वर्ष लोकांनी काम केलं. आणि अशी अशी 150-150 4 वर्ष खाल्ली. 4 वर्ष. 4 वर्षात पैसे किती मिळले? 150. 600. हा 4 वर्ष मला 600. आता रोजच 600 मिळवते लोक. ते मी दुपारात घरला अजून. मग पाऊस भारी का कष्ट भारी? कशाचं? म्हणजे शेतीमध्ये पाऊस पडलेला बरं वाटतं का कष्ट केल्यावर बरं वाटतं? ते हगामावर आहे. कष्ट तरी आणि कष्ट केलं तर फळ आहे. बेगर कष्टाचं फळ नाही. म्हणजे म्हणजे एकूण एकच आली की तुला आता म्हणलेलं काय अभ्यास केलं तरच पुढं